तर मी इथं 15 घेते, बघू शकतात मी पूर्ण 15 लंबाई आलेली आहे. आणि ना शोल्डर घेते आता इथं 5.5 घेते शोल्डर. हे बघा 5.5 घेतलं आहे शोल्डर. आणि आर्मोल्ड मुंडा म्हणजे तर इथं आहे ना मी 6 घेते, बघू शकता तुम्ही 6 घेतला बरं का. आणि ना एक घडी मी बोलली ना 8.5ची येते. हे बघा इथं 8.5 34 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे ना आणि 2 इंच जास्तीचा कपडा, बघू शकता तुम्ही. खूप सुंदर रीतीने मी तुम्हाला सहज समजेल अशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग तुमच्याशी शेअर करते बरं का. आणि बघा इकडे कमरेची फिटिंग आहे ना 8 घेतली. 32 होती कमर, ते 32च्या 4 घड्या केल्या, एक घडी 8ची घेतली. आणि इथं 1.5 इंच जास्तीचा कपडा घेतली. तुमच्याकडे सुद्धा 32 साईजचं 34 साईजचं जास्त मी तुम्हाला आहे ना 48 साईजपर्यंत ब्लाऊज कटिंग टाकलेलं आहे बरं का, अपलोड केलेलं आहे चॅनलवरती. आणि ते तुम्ही नक्की माझ्या चॅनलवरती जाऊन आहे ना बघू शकता. आणि इथं आहे ना आपल्याला आहे ना याच्यावरती असं राऊंड व्यवस्थित आपल्याला कुठपर्यंत द्यायचं समजत नाही ना, तर बघा इथं आहे ना किती 6 घेतलं आहे ना त्याचे निम्मे करायचं आहे आपल्याला मेजर टेप ठेवून. तर इथं 3 घेते मी. तर 3वरती आपल्याला आहे ना हा जो टक गोलाई आहे ना ती करायची व्यवस्थित. आणि हे पण आहे ना त्याच्यावरनंच थोडंसं असं गोलाई करून घ्यायची, एवढं लक्षात घ्यायचं. निम्मे करायचं याचा आणि त्याच्यावरती जाऊ द्यायचं आहे असं व्यवस्थित. बघा इथपर्यंत तुम्हाला समजलं जाशील. खूप समजवण्याचा प्रयत्न करते बरं का मी तुम्हाला. मला जेवढं येतं ना तेवढं तुमच्याशी शेअर करते. आणि बघा हा पुढचा गडा आहे ना लांबीला 7 घेतला आहे बरं का, हे बघा. आणि रुंदीला आहे ना 2.5 घेते. हे बघा प्रत्येकाची कटिंग करण्याची पद्धत, मापं घेण्याची पद्धत वेगळी राहते बरं का. पण आता आपण सुरुवातपासून ज्या पद्धतीने माप घेतो कटिंग करतो त्याच पद्धतीने प्रत्येकाला सवय होते. आणि तेच माझी सवय आहे आणि त्याच पद्धतीने मी तुम्हाला सुद्धा शेअर करते बरं का. ब्लाऊज कटिंग म्हणा की स्टिचिंग स्वतः एवढं नाही टाकत, खरंच सांगते मी तुम्हाला. मला स्टिचिंग खूप राहते, त्याच्यामुळे मला आहे ना मी कटिंगचा सुद्धा एखादा व्हिडिओ दिवसातून शेअर करते बरं का तुमच्याशी. असे तर दिवसातून मला 3-4 ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करावेच लागतात. त्याच्यासोबत फॉल्टीजसुद्धा करावी लागते. आणि हुक बटन ते सुद्धा मी कोणाला देत नाही बरं का. कारण इथं आजूबाजूला मी कोणाला जर सांगितलं ना की मला थोडं साड्यांना फॉल लावायला जर द्यायचं, मी पैसे बी देईन सांगितलं तरी ते कोण करायला तयार होत नाही. कारण कसं प्रत्येकाला नाही जमत प्रत्येक काम. ते सांगता की आम्हाला नाही जमत फॉल वगैरे लावायचं. आणि कसं आपल्याला जबरदस्ती कोणावरती नाही करता येत बरं का. आपलं काम आहे आपण करतो, तर स्वतः केलेलं काही टायमाला बरं. तर त्याच्यामुळे ना मला इतका टाईम नाही राहत. कारण फॉल्टीज मी रात्री 12 वाजेपर्यंतसुद्धा करावी लागते काही टायमाला. आणि बघा इकडे ना हा फ्रंट पार्टला कटिंग करायचं आहे बरं का, बघू शकता. हे बघा खूप छान आणि मस्त असं तुम्हाला फ्रंट पार्ट. आणि हा बॅक पार्टसुद्धा निघाला बरं का. हा नंतर मी तुम्हाला दाखवते. आता पहिले ना फ्रंट पार्टमध्ये बघा मधोमध कट करून घेतलं आहे, कारण हुकपट्टी आयपट्टी पुढे हुकचं ब्लाऊज आहे ना त्याच्यामुळे. आणि बघा इकडे ना आपल्याला आहे ना वरून हा पॉईंट आहे ना 10.5वरती काढून घ्यायचा आहे बरं का. 10.5 इथं 10वरती, तर मी इथं 10.5वरती घेतलेला आहे. बघा हा वरून आहे ना 10.5वरती पॉईंट काढला. 4 टक्स ब्लाऊज आहे. 4 टक्स कशा पद्धतीने घ्यायची ते सुद्धा मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते बरं का. आणि बघा हा पहिला टक्स आहे ना त्याचं जे अंतर आहे ते मी इथं 3.5 घेते, बघू शकता. हा पॉईंटसुद्धा काढू शकतो. आणि इकडनं आहे ना पहिला टक्सचं अंतर घेतले मी. तर टक्स नाही घेतलं आहे बरं का, अजून अंतर घेतलं आहे. आणि त्या अंतरवरती टिक केली आहे. आणि त्याच्यावरनं हा पहिला टकची जी लांबी आहे ना ती घ्यायची 4-4.5 एवढी घेऊ शकतो बरं का. तर मी इथं आहे ना 4 घेते. आणि एवढा काही शिलाईसाठी आपण कपडा जाईल, तर मी इथं बघा 4 घेतलं आहे. आणि आता याच्यावरनं आहे ना आपल्याला दुसरा टक्सची परत लांबी काढायची, मधलं जे अंतर राहतं ना ते घ्यायचं आहे. तर मी इथं आहे ना 1.5 घेतलं आहे बरं का. 2सुद्धा घेते, पण कसं कमी मापाचं ब्लाऊज आहे 34 साईजचं. कारण हे ब्लाऊज मोठ्या मापाचं राहतं ना तर आपण थोडं कमी पण जास्त पण करू शकतो. आणि बघा इथंसुद्धा मी आहे ना 1.5 घेतलं आहे. हा तिसरा टक्स बरं का. हा बघा याचं जे मधलं अंतर आहे ना याचं 1.5 घेतलं आहे, याचंसुद्धा 1.5 घेतलं आहे बरं का. आमच्याकडे हवा आहे ना खूप आहे, त्याच्यामुळे समजून घ्या. आणि बघा इकडे हा आता तिसरा टक्स. हा पहिला टक्स याचं अंतर 3.5 घेतलं, लांबी 4 घेतली, बघा लिहून दाखवलेलं आहे. आणि याचं जे अंतर आहे ना मधलं ते 1.5 घेतलं. आणि 1.5 नंतर इथं टिक करून हा दुसरा टक्स.
आणि याचं आणि याचं अंतरसुद्धा 1.5 घेतलेलं आहे. हा तिसरा टक्स. आता याच्यावरनंच हा जो पॉईंट आहे ना, तो पॉईंटवरनं परत आपल्याला जो 10.5चा पॉईंट काढला आहे ना, मी तुम्हाला परत एकदा सांगते. हा 10.5चा पॉईंट आहे ना, तर तिथून आपल्याला हा मेजर टेप ठेवायचा आहे आणि 1.5 इंच अंतर घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. आणि हा जो टक्स आहे ना, असा सिधा व्यवस्थित क्रॉसमध्ये घ्यायचा आहे. बघू शकता. आणि हा जो राऊंड निघतो ना, गोल असा आकार, तर खूप छान असं मस्त सुंदर ब्लाऊज आपल्या अंगावरती बसतं बरं का. हा जो पफ राहतो ना, हा छान यायला पाहिजे. बघू शकता. अजूनसुद्धा मी तुम्हाला समजवते. हा जो 10.5चा पॉईंट घेतला ना, तिथून हा चौथा टक्सचं अंतर घेऊ शकतो बरं का. 2सुद्धा घेते, पण मापाचं मोठं ब्लाऊज राहिलं ना, तर आपण 2 घेऊ शकतो बरं का. आता कमी साईज म्हणजे आता कमी मापाचं ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे मापंसुद्धा थोडेफार कमीच होतात. बघू शकता. खूप सुंदर असं मी ब्लाऊज तुम्हाला आहे ना 4 टक्स 34 साईजचं ब्लाऊज कटिंग करून दाखवलं आहे बरं का. इथं थोडंसं